जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक माझोद्भव नाम समास 7वा मोक्षलक्षण नाम श्रीराम समर्थ. मागा श्रोते पक्ष किता दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कुणास म्हणावे, संत संगे पावावे मोक्षास कैसे. तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो सत्संगे कैसा लादला तेही ऐका. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधूजनी. मी जीवाईचा संकल्प दृढ धरिता गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. मी जीव मज बंधन, मज आहे जन्ममरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगिना आता. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना, ऐसी जयाची कल्पना दृढ झाली. तया नाव बांधला, जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वय बांधून कोसला मृत्यू पावे. तैसा प्राणी तो अज्ञान, नेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना. आता काही दान करू, पुढल्या जन्मास आधारू, तेने सुखरूप संसारू होईल माझा. पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की. म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्रनाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे. कुशावरती कुरुक्षेत्री महिमा ऐकोण दान करी, आशा धरलेली अभ्यांतरी कोटी गुणांची. रुका अडका दान केला, अतितास तुकडा घातला, म्हणे माझा ढीक झाला कोटी तुकड्यांचा. तो मी खाईन पुढली जन्मी, ऐसे कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्मकर्मी प्राणियांची. आता मी जे देईन ते पुढीले जन्मी पावेन, ऐसे कल्पी जो अज्ञान बंद जाणावा. बहुता ते जन्माचे अंती, होय नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना. गर्भवास नरदेहे घडे, ऐसे हे सर्वथा न घडे, अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीच योनी. ऐसा निश्चय शास्त्रांतरी, बहुते केली बहुतांपरी, नरदेह संसारी परम दुर्लभ असे. पापपुण्य समता घडे, तरीच निर्देह जोडे, एरवी हा जन्म न घडे हे व्यासवचन भगवती. नरदेहमदं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं, मया अनुकुलेन नभस्त्वरेतिं पुमान् भवान्नितरेस्तहम् आत्महं नरे. नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ, गुरुकर्णधारी स्वयंभ सुख पाववी. देव अनुकूल नवे जया, स्वये पापी तो प्राणिया, भवाब्दी न तरवे तया आत्महत्या ना बोली जय. ज्ञाने विन प्राणियांसी, जन्ममृत्यू लक्ष चौऱ्यांची, तितके आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा. नरदेही ज्ञाने विन कदा न सुखे जन्ममरण, भोगणे लागती दारुण नाना नैच योनी. रिसमर्कट श्वान सुकर अश्ववृषभ ऐसा खर, काक कुरकुट जंबक मार्जर सरड वेरुक मक्षिका इत्यादिक नीच योनी. ज्ञान नसता भोगणे जनी, अशा धरी मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची. हा नरदेह पडता तोची पावी जे मागुता, ऐसा विश्वास धरता लाज नाही. कोण पुण्याचा संग्रह, जे पुन्हा पाविजे नरदेह, दुराशा धरली पाहो पुढील जन्माची. ऐसे मूर्ख अज्ञानजन, केले संकल्पे बंधन, शत्रू आपणासी आपण होली ठेला. आत्मैव आत्मनं बंधुरात्मेव रिपुरात्मनं, हे ऐसे संकल्पाचे बंधन, संत संगे तुटे जाण, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. पांचाभूताचे शरीर निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागे. देहावस्था अभिमान स्थाने भोगमात्रा गुण, शक्ती आदी करुण लक्षण चौपुटी तत्वांचे. ऐसी पिंड ब्रह्मांड रचना, विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली. नानामती नाना भेद, भेदे वाढती विवाद, परितो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती. त्या संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. देह अंती नासो न जाय, त्याचा आत्मा म्हणू नये. नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. अंतकरण प्राणादिक विषय इंद्रिय दशक, हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री. घेता सूक्ष्माची शुद्धी, भिन्न अंतकरण मनबुद्धी, नाना तत्वांची उपाधी वेगळा आत्मा. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य, अव्याकृत मूळ प्रकृती जाण, ऐसे अष्टदेह. चारी पिंडी चारी ब्रह्मांडी, ऐसी अष्टदेहाची प्रौढी, प्रकृती पुरुषांची वाढी दशदेह बोलिजे. ऐसे तत्वांचे लक्षण, आत्मा साक्षी विलक्षण, कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे. जीवशिव पिंड ब्रह्मांड, माया विद्येचे दंड, हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा. पाहो जाता आत्मेचारी, त्यांचे लक्षण अवधारे, हे जाणून अभ्यांतरी सुदृढ करावे. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणीचे निर्मळात्मा, ऐसे चारी आत्मे. भेद उंच नीच भासती, परी चारी एकती असती, विषयी दृष्टांत संमती सावधायिका. घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश, अवघे मिळून आकाश एकची असे. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा, अवघा मिळून आत्मा एकची असे.
घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश तैसा ब्रह्मांडीचे ब्रह्मांश तयास शिवात्मा बोलिजे मठाबाहेरील आकाश तया नाव महदाकाश ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलिजे उपाधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश तैसा निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा उपाधी योगे वाटे भिन्न परिते आकाश भिन्न तैसा आत्मा स्वानंद गण एकची असे दृश्य सभायंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी त्याची वर्णावया थोरी शेष समर्थ नव्हे ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण उपाधी शोधिता भिन्न मुळीचा आहे जीवपणे एकदेशी अहंकारे जन्मसोसी विवेक पाहता प्राणियांचेही जन्म घ्यायचा जन्म मृत्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू त्याची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण साधू करीती निरूपण आपले मुखे ज्याची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी मोक्ष झाला बंधन काही आत्मयाला बोलूची नाही आता आशंका फिटली संदेह वृत्ती मावळली संत संख्ये तत्काळ झाली मोक्ष पदवी स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला ज्ञान विवेके प्राणियाला मोक्षप्राप्ती अज्ञान निशीचा अंती संकल्प दुःखे नासती तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची तोडावया स्वप्नबंधन न लगे अनेक साधन त्यास प्रयत्न जागृती विन बोलूची नये तैसा संकल्पे बांधला जीव त्याचा अनेक नाही उपाव विवेक पाहता वाव बंधन होय विवेक पाहिल्याविन जो जो उपावतो तो सीन विवेक पाहता आपण आत्माचं असे आत्मयाच्या ठाई काही बद्धमोक्ष दोन्ही नाही जन्ममृत्यू हे सर्वही आत्मतत्वी नकडे इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ